गेल्या 5-7 दिवसापासून हा प्रकरण चालू आहे. परंतु आम्ही प्रसारमाध्यमावर पाहतो आणि प्रत्यक्ष पाहत आहोत जिल्ह्यामध्ये असताना, की त्या प्रकरणाला दबावात आणत आहेत की काय आहेत अशी शंका निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आम्ही प्रेस घेत आहोत. आमची मागणी आहे की या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने SIT मार्फत चौकशी व्हावी आणि तेही आमचं म्हणणं आहे की एवढा मोठा प्रकरण असताना 4 कोटीचा घोटाळा घडला. याच्यापूर्वीही आशिष पिपरे जे आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांच्यावर अगरबत्तीच्या विषयाच्या संदर्भात तक्रार नोंद आहे, ट्रॅक्टरच्या संदर्भात आहे, पुन्हा चीजडो बॅरेजच्या संदर्भात तक्रार आहे. तर अशा विविध गुन्ह्यांनी ऑलरेडी त्यांच्यावर तक्रारी असताना हा जो प्रकरण झाला आहे याची कठोर निष्पक्ष चौकशी SIT मार्फत होणे आवश्यक आहे. हा जो प्रकरण आहे हा जिल्हा अधिकारी कार्यालयातील थेट जिल्हाधिकारी यांचीच सही म्हणजे डिस्ट्रिक्टचे जे प्रमुख आहेत, मॅजिस्ट्रेट आहेत, त्यांची खोटी सही होत आहे आणि तरीही प्रशासन त्याच्यापासून अजिबात अनभिज्ञ आहे. असा प्रकार होणे हा फारच शंकास्पद आहे. प्रशासनातील प्रशासकीय साखळी सुद्धा या प्रकरणामध्ये सहभागी असण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून प्रशासनातील जर कोणते मोठे अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतील आणि आशिष पिपरे यांचे मोठ्या बड्या नेत्यांसोबत जे संबंध आहेत तर हे सगळे संबंध तपासून त्या दृष्टीने याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहेत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. समजा ही कारवाई झाली नाही तर आम्ही मुख्य अप्पर सचिव जे आहेत खनिकम विभागाचे त्यांना सुद्धा पत्र देणार आहोत. आता उद्याला जयस्वाल साहेब येतील त्यांना सुद्धा भेटणार आहोत, पत्र देणार आहोत आणि महासंचालक आहेत त्यांना. समजा याची 8 दिवसामध्ये जर ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आली नाही किंवा जे दोषी आहेत त्यांचे नावं पुढे आले नाही तर आम्हाला या विरोधात आंदोलन करण्यासाठी भाग पडेल असं आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने सांगत आहोत. पिपळेत चामोशीनगर पंचायत मध्ये काँग्रेसचे नगरसेवक आहे, एकीकडे बीजेपीच्या पदाधिकारी म्हणते, त्यांची मिसेस बीजेपी कडनं नगरसेवक आहे. हे असताना दोन्ही पक्षाकडून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया येत नाही, काय बोलतो? आमचं तेच म्हणणं आहे की ते पहिले भाजपचे होते, भाजपमध्ये हकालपट्टी झाली, हकालपट्टीची कोणतीही प्रकाशित झालेली नव्हती. त्याच्यानंतर आता त्यांच्या पत्नी जे आहेत त्या भाजपच्या नगरसेविका आहेत आणि हे जे आहेत हे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक म्हणून तिथं नियुक्त झाले आहेत. याचा अर्थ दोन्ही पक्ष जे आहेत हे साठगाठ असल्याचे याच्यातून सिद्ध होते. दोन्ही पक्षाचे कदाचित नेते याच्यामध्ये सहभागी आहेत का अशी शंका निर्माण होते. काँग्रेसने किमान या विरोधात आवाज उठवावी असं आमची अपेक्षा होती, परंतु यामध्ये काँग्रेस सुद्धा चूप आहे. कोणताही दुसरा पक्ष या विरोधात बोलत नाही आहे. याच्यामुळे जिल्ह्यामधील अनेक नेते याच्यात सहभागी असल्याचा दाट संशय आम्हाला येत आहे. आशिष पिपरेंच्या बीजेपीच्या सगळ्या बड्या नेत्यांसोबत, बड्या मंत्र्यांसोबत फोटोग्राफ्स आहेत, काय म्हणतं या सगळं बघून? त्यांचे संबंध जुने आहेत आणि ते त्यांच्याच जोरावर म्हणजे त्यांना तो अहमभाव म्हणा किंवा काय म्हणा की त्याच्या जोरावरच त्यांचे हे सगळे कामं जे आहेत हे चालू आहेत. हा काही पहिलाच वेळ असणार असा आम्हाला अजिबात वाटत नाही. यापूर्वी सुद्धा असे प्रकार झाले असतील, कदाचित काही गोष्टी लक्षात आले नसतील. आताच त्यांचे जे लेटर हॅड आहे हे अत्यंत हुबहूब म्हणजे ओळखू शकणार नाही अशा पद्धतीचा लेटर हॅड त्यांनी बनवलेला आहे म्हणते. तर यापूर्वी सुद्धा ते बनवू शकतात. मोठ्या राजकीय नेत्यांच्या त्यांच्या सपोर्ट शिवाय ह्या अशा बाबी शक्य नाहीत असं आम्हाला वाटते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.